आता आनंद झाले. एक मिनिट परत टाका. रुग्ण एखाद दुसरा रुग्ण 3-4 दिवसामध्ये वाढतो. सध्या आपल्याकडे रुग्णसंख्या जी आहे ती 16-17 गावात मिळून 291 पर्यंत रुग्णसंख्या आहे. जे रुग्णांचे केस गळतात त्यांचे केस गळणं बंद होऊन परत नव्यानं केससुद्धा येत आहेत. तर ओव्हरऑल रुग्ण वाढण्याचा जो स्पीड आहे तो फार कमी झालेला आहे. केस गळती कशामुळे झाले आणि ICMR रिपोर्ट कधी येणार काही माहिती? सगळे इन्व्हेस्टिगेशन ICMRने केलेले आहेत, पण तो रिपोर्ट अवेटेड आहे. लवकरात लवकर तो रिपोर्ट येईल आपल्याकडे. डॉक्टर भाविस्करांनी असा एक स्फोट केला आहे की सेलेनियम शरीरात गेल्यामुळे केस गळती होतोय. त्या संदर्भात सेलेनियम हा शरीरासाठी एक आवश्यक एलिमेंट आहे, केमिकल एलिमेंट आहे. नॉर्मल प्रमाणामध्ये त्याची शरीराला गरज पण असते. पण आता डॉक्टर भाविस्कर साहेबांनी जे इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन केलं त्याबद्दल माझ्याजवळ काही रिपोर्ट्स नाही आहेत. त्यांनी कोणत्या पद्धतीने केले याची माहिती मला फक्त मीडियामधूनच मिळालेली आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य ठरणार नाही. बुलढाण्यात बातमी आली की इथे ह्या 8 ते 72 वर्षातील लोकांना टक्कल पडत आहे. ते टक्कल पडत असल्यामुळे तिथे स्टिग्मा झाला, सोशल स्टिग्मा झाला आणि तिथे मुलं शाळेत जाणं बंद झाले, कॉलेजमध्ये जाणं बंद झाले, मुलीचे अरेंज झालेले माळं डिस्टर्ब झाले. यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी तिथे तपासायला गेलो. असं अंदाज आलं की 18 गावामध्ये कमीत कमी 182 लोकांना टक्कल पडलेलं होतं. आता ते टक्कल पडणं कमी आलेले. तसे टक्कल पडल्याचे कारण काय? सुरुवातीला पेशंटला उलटी होते, नंतर पेशंटला तोंडाचा वास येतो, नंतर डोक्यामध्ये त्यांना मुंग्या येतात, डोकं दुखतं आणि स्वतःच केस उपटतात. ते केस उपटताना त्यांना पेन होत नाही, दुखत नाही आणि 3 ते 4 दिवसात पुरं टक्कल पडतं. आणि टक्कल पडल्यामुळे असं त्या भागामध्ये असं केस उपटणं सुरू झाले, सगळ्या टक्कल शेविंग करून घेऊन राहिले, त्यांना सरम वाटायला पडायचे. असं यामध्ये प्रक्रिया सुरू झाली. आता याचं कारण काय? हे कारण इथे हा गरीब प्रांत आहे, तिथे पाण्याचं प्रमाण फार कमी आहे, तिथे दुष्काळी भाग असल्यामुळे तिथं अन्नधान्य कमी पिकतं आणि हे अन्नधान्यावर रोजच्या याच्यावर ते रेशनचे गहू खातात. आता रेशनचे गहू हे पंजाब आणि हरियाणामध्ये आले असतात. आता इथले आम्ही का कारण शोधण्यासाठी यांचं रक्त, यांचं लघवी, यांचे केस, तिथे पिकलेलं अन्न म्हणजे त्या भागात पिकलेलं अन्न, तिथला कोळसा, माती, राख, नदीचं पाणी हे सगळं इथं तपासाचे निर्देश आलं की यांच्या ब्लडमध्ये, युरिनमध्ये आणि केसामध्ये खूपच जास्त म्हणजे 1000 टाइम्स हे सेलेनियम आहे. आता सेलेनियम हा धातू आहे, हा धातू सेलेनियम कमी असणं सुद्धा वाईट आहे, जास्त असणं सुद्धा वाईट आहे. कमी जर असला तर तुम्हाला कार्डिओमायोपॅथी, हार्ट फेल होतं आणि कॅन्सर होतो, इसॉफेग कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर होतात. तसेच जास्त असल्यानंतर टक्कल पडते किंवा नंतर उलटी होते, तोंडाचा वास येतो, हे होतं. आणि हे करत असताना मग याचे कारण शोधल्यानंतर असं आढळून आलं की हे जे गहू खाल्ले यांनी कोणते खाल्ले. मग त्या पोत्याचा फोटो बनवला तर त्या पोत्यावर होतं इट्स मेड फ्रॉम हरियाणा आणि पंजाब. आता हरियाणा आणि पंजाबचे गहू इथे आणले परत आम्ही, तिथले शॅम्पल, आणि त्या शॅम्पलमध्ये सुद्धा सेलेनियम खूप जास्त प्रमाणात. हे गहू धुवून सुद्धा परत तपासलं, ते प्रमाण काही सेलियमचं कमी झालं नाही. याचा अर्थ सेलियम हे बाहेरून टाकलं गेलं नाही किंवा त्या कंटेनरमध्ये सेलियम नव्हतं. मग या गव्हाचं गहू आले कुठून? मग गहू हे पंजाब आणि हरियाणामधून आलेले. आता हे पंजाब हरियाणा हा जो प्रांत आहे हा हिमालयाच्या बाजूला शिवालिक रेंज आहे, शिवालिक पर्वताच्या रांगा त्याच्या बाजूला आहे. आणि शिवालिक पर्वताच्या रांगामध्ये पावसाळ्यामध्ये त्या रॉक्समध्ये झरे येतात आणि त्या रॉक्समध्ये सेलिनियम आहे आणि ते झरे पाणी त्या पंजाबमध्ये पसरले जातं. उन्हाळ्यामध्ये झरे बंद होतात आणि त्याचं सेलियम जमा होतं. आणि हे सेलियम जमा झाल्यानंतर या भागामध्ये काही शेतं असे फेन्सी केले की इथे काही लावू नये, कारण इथे सेलियम जास्त आहे. आणि विशेष म्हणजे पंजाबच्या लोकांना तिथला गहू आवडत नाही, त्यांना टेस्टियर गहू लागतो आणि ते आटा खातात मध्य प्रदेशचा शरबती गव्हाचा, आणि हे सगळे एक्सपोर्ट करतात. आता याच्यानंतर हाऊ टू प्रिव्हेंट दिस, नंबर 1 ही जे सेलिनियम आहे आपण तर शेतकऱ्याला सांगू शकत नाही तुम्ही जमीन लावू नका, जमीन विकून टाका. मग हे कसं करायचं? ते सेलिनियम कमी करण्यासाठी त्याचे अल्कलाईन जे लँड आहे त्याचं pH कमी करायचं.
पीएच कमी करण्यासाठी तिथे जिप्सम अल्टरनेट इयरला टाकलं गेलं पाहिजे, शेणखत जास्त वापरलं पाहिजे, किंवा गव्हामध्ये त्यांनी जास्तीत जास्त दुसरं आंतरपीक म्हणून मोहरी, तीळ आणि सनफ्लॉवर लावले पाहिजे, म्हणजे गावामध्ये सेलियम कमी येईल. आणि हे एक्सपोर्ट झालेले गहू किंवा इथे आलेले गहू जर पंजाब इथले असेल तर ज्यावेळेस तो सरकार ते डिस्ट्रीब्यूट करतात त्याच्या अगोदर कमीत कमी त्या शॅम्पलमध्ये, म्हणजे शॅम्पल म्हणून लॅबोरेटरीमध्ये सेलियम कंटेंट पाहिले पाहिजे. सेलियम कंटेंट जर गरजेपेक्षा जास्त जर असल्यास ते गव्हाचे त्यांनी त्यांचा इलाज करून नंतरच डिस्ट्रीब्यूट केला गेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.